विष्णू भगवंताने स्वतः बाणाचं रूप धारण केलं, मेरू पर्वत धनुष्य झाला आणि वासुकी सर्प स्वतः दोरी झाले. असा उत्तम शिवचाप महादेवाच्या हातात दिला. त्रिभुवनात असणारे देव त्या रथाला सांभाळण्याचं कार्य करतायत, तरीही महादेव जेव्हा रथावर चढलेत, रथ डगमगू लागला. महादेवाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एकाच बाणात त्रिपुरांचा वध केला. ती कथा येते. त्याच्यानंतर जालंधर वधाची कथा येते. जालंधर हा महादेवाचाच मुलगा आहे. महादेवाला एकूण 10 मुलं आहेत. महादेवाला 10 मुलं आहेत. आपण कार्तिक आणि गणेशजी या दोनच मुलांना गृहीत धरून चालतो. पूर्वी सतयुग त्रेतायुगामध्ये 10 प्रकारची मुलं होती. द्वापारामध्ये 3 प्रकारची मुलं होती आणि कलीमध्ये 2 प्रकारची मुलं आहेत. द्वापारातले 3 मुलं सांगतो: औरस, दत्त आणि मानस. द्वापारात औरस पुत्र निर्मिती व्हायची. जी सृष्टी आपण चराचर बघतोय, या सृष्टीमध्ये असणारे आपण जीवजंतू, ही सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाने 4 भेद ठेवले: स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज. स्वेदज जे देहापासून देहाची उत्पत्ती करतात. आपण गणपती बाप्पाचं आख्यान पाहिलं. देहापासून देहाची उत्पत्ती. जर नवनाथ कथासार या ग्रंथाचं तुम्ही वाचन किंवा श्रवण केलं असेल, तर त्याच्यामध्ये गहिनीनाथाचा जन्म कसा झाला हे आपल्याला माहिती आहे. चिखलापासून. बरं, काणिपनाथाचा जन्म हत्तीच्या कानातून. देहापासून देहाची उत्पत्ती, याला स्वेदज म्हणतात. महाराज हल्ली होतं का तसं? हो, हल्ली होतं. हल्ली सुद्धा देहापासून देहाची उत्पत्ती होते. आधुनिक युग त्याला क्लोनिंग म्हणतं. पण नैसर्गिक सांगू का, आपल्याकडे एक भिंगोटी येते लाल रंगाची. बिना रहिवासीत घर असतील किंवा काही अडगडीची जागा असतील घरामध्ये, त्या ओसरीवर ओट्यावर वरच्या बाजूला एक मातीचं घरट ती तयार करते. असतात काही काही. जर तुम्ही तिचं परीक्षण किंवा निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये नर नावाची प्रजातीच नाही. मग त्याची उत्पत्ती कशी होते? तर ती एक प्रकारची माशी जी चावते, आपण तिला भिंगोटी म्हणतो. ती ज्यावेळेस जमिनीत ओलावा येतो त्यावेळेस जमिनीतून चिखलाचे गोळे तयार करते किंवा शेणाचे गोळे तयार करते आणि तिचं घरट बनवते. घरट परिपूर्ण झालं की हिरव्यागार गवतावर असणारी एक विशिष्ट प्रकारची आडी उचलते, त्या घरात घेऊन जाते आणि त्या घराचा दरवाजा बंद करते. आता ती आडी त्या माशीकडे पाहते, भिंगोटीकडे. भिंगोटी आडीकडे पाहते. हिला असं वाटतं की मी काय उचलून आणलं, आणि तिला असं वाटतं की आता काय. 14 दिवस पर्यंत दोघं एकमेकाचं केवळ निरीक्षण करतात. चिंतने चिंतने तद्रुपता.
व्यक्तीचं चित्त जर काही एखाद्या गोष्टीमध्ये लागलं तर तो भूक तहान विसरतो. हे आपल्याला चौरंगी नाथापासून शिकायला मिळतं. चौरंगी नाथाला गोरक्षनाथाने एका गुहेमध्ये ठेवलं, वरती मोठा दगड लावला, चामुंडाला बोलवलं, चामुंडाला सांगितलं, चामुंडा बघ तू रोज याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत जा, याला हातपाय नाही आहेत, याच्या वडिलांनी तोडून टाकलेले आहेत. कृष्णागर असं त्याचं नाव होतं. तो आता चौरंगी झालाय, रोज त्याला ताजी फळं आणून देत जा. त्याला सांगितलं आमंत्र म्हण आणि या दगडाकडे लक्ष ठेव. तुझी नजर हटली, दुर्घटना घटली, तो दगड वरती येईल, जागीच मरशील. भूक लागली तरी फळं खात जा. गोरक्षनाथ निघून गेलेत. चौरंग्याचं लक्ष फक्त त्या दगडावर आहे. देवीने रोज फळं आणून द्यावी, पण त्याने ती फळं खाऊच नाही. काय सांगावं किंवा पडेल. 12 वर्ष एक सारखं केवळ त्या दगडाचं शिडेचं चिंतन केलं, दिलेला मंत्र जाप केला. मंत्राच्या सामर्थ्याने त्याला हातपाय आलेत. 12 वर्षाने जेव्हा गोरक्षजी परत आलेत तर पाहतात त्याला हातपाय आलेत, पण शरीराने एवढा कोश झाला होता की केवळ हाडं राहिली होती. गोरक्षाला वाटलं देवीने दिलं नसेल. क्रोधायमान झाले, देवीला बोलवलं, काय ग फळं दिले नाही? देवीने म्हणे बघा, तो फळांचा ढीग दाखवला, याने खाल्लेच नाही. म्हणे का? म्हणे याचं लक्ष त्या दगडावर होतं. काय जाणव दगड डोक्यावर पडला तर? व्यक्ती एखाद्या गोष्टीच्या चिंतनात लागला की त्याची भूक ताण सगळी हरपून जाते. तसं ते एकमेकाचं चिंतन करतात. 14 दिवसाने त्या घरट्यातून 2 माश्या एकसारख्या उडतात. ती आळी त्या भिंगुटीचं रूप धारण करून घेतात. याला स्वेदज म्हणतात. देहापासून देहाची उत्पत्ती. तुका म्हणे आडी, 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 तुका म्हणे आडी. झाली भिंगोटी झाली झाली भिंगुटीच्या पुरी. काय प्रमाण योग्य दिलं महाराजजी. असं वाटतं जीव वाढून टाकावा, पण एकच येतो. वाढून तुम्हाला दिला तर मी काय ठेवणार. छान. योग्य वेळेवर योग्य प्रमाण मिळालं की खरा आनंद वाटतो. स्वेदज तुका म्हणे अडी झाली भिंगुटीच्या परी. स्वेदाचं उत्तम उदाहरण आहे. स्वेद देहापासून देहाची उत्पत्ती. दुसरा प्रकार अंडज, अंड्यापासून उत्पत्ती. अनेक प्रकारचे पक्षी आपण बघतो ज्यांचा जन्म अंड्यातून होतो, याला अंडज म्हणतात. तिसरा प्रकार उद्भिज, जे आपोआप प्रगट होतात. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये जर तुम्ही सातपुडा फिरायला गेलेत तर बऱ्याचदा उंच शिखरावर झऱ्यांच्या काठी तुम्हाला केळीची झाडं पाहायला मिळते. आपण केळी लावायसाठी काय करतो? रोप लावतो, कंद लावतो. मला सांगा, तिथं कंद कोण नेत असेल? पण ते आपोआप उगवतात, त्याला उद्भिज असं म्हणतात. रुद्राक्ष हा सुद्धा उद्भिज आहे.
केवळ 7 ठिकाणं आहेत की जिथे रुद्राक्षाची झाडं उगवतात आपोआप. ते कुठे ते पण सांगेन तुम्हाला. मलयगिरी पर्वत, हिमालय, विंध्याचल, द्वारावती, ब्रह्मगिरी, सह्याद्री ही ठिकाणं आहेत रुद्राक्ष उगवायची, आपोआप उगवायचे. आता लोक कुठूनही आणतात आणि कुठेही त्याचं रोप सृजन करतील, उगवतील, तो विषय वेगळा आहे. पूर्वी मोसंबी म्हणे फक्त नागपूरकडेच उगवायची, आता ती आपल्या जळगाव मध्ये घ्यायला लागले. किंवा केळी फक्त जळगावला उगवायची, आता उत्तर प्रदेश पिकवायला लागला, तो भाग वेगळा. उद्बीज उत्पन्न होणे हा भाग वेगळा. उद्बीज, बेडूक, उद्बीज. आपल्याकडे पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर अवकाळी पाऊस पडला मे महिन्याच्या सांगते काळेमध्ये किंवा मध्येच मे मध्ये अवकाळी पाऊस एकदम दाड पडला, डबके भरलेत. संध्याकाळी पाऊस पडला, रात्री लगेच बेडकांचा आवाज येतो. तुम्ही बॅटरी मारून पहा, मोठे मोठे बेडूक पाहायला मिळतील. कुठून येतात ते? उद्बीज प्रगट होतात. बरं महाराज, तुम्ही म्हणाल जन्माला येत असतील, एवढं नाही येत. जन्माला येणारी बेडकं पावसामध्ये बघा, छोटे छोटे पिलं जन्माला येतात. अचानक अवकाळी पावसात एवढे कुठून? उद्बीज प्रकार आहे. चौथा प्रकार राहिला जारज. मनुष्य प्राण्याला जशी मुलं होतात त्याला जारज म्हणतात. मग ज्या ज्या प्राण्याला तशी होतात त्याला जारज म्हणावं. सस्तन प्राणी आपण म्हणूयात. प्रसूतीद्वारा जन्माला येणारे म्हणजे जारज. या 4 वेदांची उत्पत्ती केली. म्हणून द्वापारामध्ये औरस, दत्त आणि मानस असे 3 प्रकारचे मुलं. कलियुगामध्ये 2च, औरस आणि दत्त. औरस म्हणजे जो स्वतःचा आहे तो, आणि तो नसला तर लोक दत्तक घेतात. दत्त. पूर्वी त्रेत आणि 7 मध्ये 10 प्रकार मुलांचे असे होते. मनसंकल्पातून कालभैरवाची उत्पत्ती, केसापासून वीरभद्राची उत्पत्ती, पायापासून बटुक भैरवाची उत्पत्ती, शरीर मर्दनापासून विष्णूची उत्पत्ती, अशी 10 आपत्ती महादेवाला आहे. ज्यांना महादेवाचं प्रतिस्वरूप मानलं जातं त्यातला हा एक जालंधर. भगवान परमात्म्याच्या क्रोधामध्ये तृतीय नेत्रातून अग्नी निघाला आणि तो समुद्रावर जाऊन पडला. समुद्रावर गेल्याबरोबर त्या अग्नीचा गर्भात रूपांतर झालं आणि तिथे एक बाळ जन्माला आलं. सगळे देव पाहिला आश्चर्यचकित झाले. समुद्राला विचारलं कोण बाळ? समुद्राने माहित नाही. त्या बाळाचं रडणं एवढं करुण होतं की इंद्र जवळ गेला तर इंद्राचा गळाच त्याने धरला. इंद्र म्हणतो सोड सोड, पण तो सोडत नाही. इंद्राच्या डोळ्यात पाणी आलं. जलाने तो धरला म्हणून जालंधर असं त्याला नाव दिलं. हा जालंधर महातपस्वी होता. भगवान शंकराचं उत्तम असं वरदान त्याला प्राप्त होतं. पुढे काल नेमी नावाच्या दानवाच्या मुलीशी
जिचं नाव आहे वृंदा, तिच्याशी जालंधराचा विवाह झाला. आता तो एवढा शक्तिशाली, एवढा बलशाली की त्याला तोड कोणीच नव्हतं. रोज महादेवाची पूजा करायचा. एक दिवशी महादेव त्याच्या समोर प्रगट झाले. म्हणाले, जालंधरा, रोज माझी पूजा करतो, मी खूप प्रसन्न आहे तुझ्यावर, काही हवं आहे का तुला? जालंधर म्हणे, देवा, तुम्ही दिलेलं तर सगळंच आहे, असं काहीच नाही माझ्याजवळ की जे नाही. मागावं तर काय? पण परमात्मा, तू करुणेचा सागर आहेस. हे प्रभू, जर तुला द्यायचंच आहे तर मला तुझ्या हातून मृत्यू दे. महादेव म्हणे, काय मूर्ख आहे रे, काही लोकांना मागावं काय याची सुद्धा बुद्धी नसते. काय मागावं? एक जण रस्त्याने भेटला मला, एवढा व्याकुळ होता तो, खूप व्याकुळ होता. दुपारची वेळ, मी सहज त्याच्याजवळ गाडी थांबवली. पाणी होतं माझ्याकडे, मला वाटलं दुपारची वेळ पाणी लागत असेल. म्हटलं, भाऊ पाणी पितो का? नाही हो म्हणे, महाराज मोटर चालू आहे, पाणी भरतोय म्हणे मी शेतामध्ये. तुमची बाटली कुठे लागू पडते म्हणे, 10ची मोटर आहे. म्हटलं, मग तू असं चिंतेत वाटतो काय, हवंय का तुला? म्हणे, महाराज मला काहीतरी हवंय, पण ते तुम्ही देऊ शकत नाही. विचार केला, असं काय असलं पाहिजे? तोपर्यंत माझ्या मागून एक गृहस्थ आला. म्हणे, अरे काय माणूस, बरं झालं तू आला, तर इकडे. मी कुतूहल पोटी पाहिलं, केलं, नेमकं मी देऊ शकत नाही, तो हा माणूस करू शकतो काय? तो म्हणे, केव्हाची वाट पाहतोय, त्यात महाराज वेगळं डोकं खात होता, जाऊ दे, चुना आहे का म्हणे, केव्हाची तलप लागली, काय मागावं? रामायणात आपण बिभीषणाला हुशार म्हणतो, पण तुकाराम महाराज बिभीषणाला मूर्ख म्हणतात. काय मूर्ख आहे म्हणे बिभीषण? का म्हटलं मूर्ख? मागता नाही आलं. बिभीषण आणि हनुमंतराय जवळजवळ सारखं सानिध्य. राम राजे झाले तेव्हा प्रत्येकाने काहीतरी मागून घेतलं, कोणीतरी काहीतरी झाला. सुग्रीव किष्किंधेचा राजा झाला, अंगद युवराज झाला, जांबुवंत युद्धाच्या प्रतीक्षेत गेला. द्वापारापर्यंत जीवन जगण्याची वरदान आणि कला मागून घेतली. बिभीषणाला काय मिळालं? लंका. लंकेमध्ये खुश. हनुमंत म्हणे, तुला काय? हनुमंत म्हणे, फक्त श्रीराम आणि जानकी हे नित्य माझ्या हृदयी वसवत, माझ्या हृदयात निरंतर त्यांचं ध्यान राहावं, एवढंच मला देवा, दुसरं काहीच नको. परिणाम, असं गाव नाही जिथे हनुमंताचं मंदिर नाही. श्रीराम जानकी
परमात्मा प्राप्तीची अपेक्षा केली आणि सर्वत्र पूजनीय झाले हनुमंतराय. मला सांगा बिभीषणाचं मंदिर कुठं आहे? त्याच्या लंकेतही नाही, म्हणून तुकाराम महाराज त्याला मूर्ख म्हणतात. उपमन्यू नावाच्या एका बाळाने महादेवाचं तप केलं, महादेव प्रसन्न झाले. म्हणे काय पाहिजे? म्हणे वाटीभर दूध. ध्रुवाने भगवान विष्णू परमात्म्याची तपश्चर्या केली. म्हणे काय पाहिजे? म्हणे बापाची मांडी. लोक चुकलेत. देवाने विचार केला, ध्रुवाच्या क्षणामध्ये विष्णू परमात्मा म्हणतात की कदाचित ध्रुवाने जे मागितलं ते सोपं आहे, द्यायला काय हरकत नाही. पण आज तो मागतोय ते जर मी देऊन टाकलं तर भविष्यात लोक म्हणतील मागणाऱ्याला नव्हती, देणाऱ्याने गाण ठेवली होती का? पुढचा शब्द काय तो माहिती आहे तुम्हाला? लहान बाळ घरामध्ये खेळतय, रांगतय, वरती ठेवलेली औषधाची बाटली आहे की ज्या औषधाला लहान मुलांनी स्पर्श करू नये असा नियम आहे. विषारी ते औषध आहे. आणि ते बाळ रडता रडता जर आईला हट्ट करून ती बाटली मागत असेल तर आईने काढून देऊन द्यावी का? समाज सहज म्हणेल बाई त्याला बुद्धी नव्हती, तू तर वापरायची. विष्णू भगवंत म्हणाले कदाचित याला देऊन टाकलं जे मागतोय ते, लोक काय म्हणतील भविष्यात, म्हणून अढळ पद दिलं. ध्रुव बाळाला अढळ पदाची प्राप्ती करून दिली. विष्णू लोक जे विष्णू परमात्म्याने स्वतःसाठी निर्मित केलं होतं ते विष्णू लोक ध्रुवाला देऊन टाकलं. म्हणजे जा, तुझ्या आजूबाजूला अंतरिक्ष फिरेल, तू स्थिर राहशील. हे भेटल्यावर भगवान परमात्मा निघून गेलेत आणि मग ध्रुवाला पश्चाताप झालाय. भागवतामध्ये 19 श्लोक आहेत ज्याच्यामध्ये ध्रुव स्वतःला धिक्कार देतो. धिक्कार आहे म्हणे माझ्या बुद्धीवर, मी काय मागितलं? अरे परमात्मा समोर होता, साज्यता, स्वरूपता, समीपता, हवी ती मुक्ती मागू शकत होतो, मी काय मागून बसलो? काही लोकांना मागण्याची बुद्धी नसते. जालंधर म्हणतो देवा तुझ्या हातून मृत्यू व्हावा. भगवंत म्हणाले काय जालंधर तुला मागायची बुद्धी नाही, पण ठीक आहे तू जे मागतोय ते मी देऊन टाकतो. पुढे जालंधराचा प्रताप वाढला, देवांना त्याचा त्रास होऊ लागला. तो त्रास निरसन व्हावा म्हणून सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेलेत. ब्रह्मदेव भगवान विष्णू परमात्म्याकडे गेले आणि विष्णू परमात्मा महादेवापर्यंत गेलेत. महादेव म्हणाले मी त्याला मारू शकत नाही. म्हणे अहो वरदान तुमच्या हाताचं आहे, तुम्हीच माराल. मान्य आहे, पण त्याची पत्नी महापतिव्रत आहे आणि पतिव्रतेच्या पतीला मृत्यू सुद्धा स्पर्श करू शकत नाही. तिचं सामर्थ्य त्याला जिवंत ठेवतं पतिव्रतेचं. इतिहासात अशा काही पतिव्रता होऊन गेल्यात. रामायणात इंद्रजिताची पत्नी मेलेलं तुटलेलं मुंडकं हसवलं तिने फक्त पातिव्रत्याच्या जोरावर. अत्रीची अनसूया, अनुसया नाही अनसूया, आपण अनुसया म्हणतो. अनसूया म्हणजे जिच्या मनामध्ये कोणाच्याही प्रती कधीही द्वेष नाही, सुया नाही, अशी अनसूया. कधी कुठल्या देवळात गेली नाही, कधी कुठल्या देवाचं पूजन केलं नाही, फक्त पातिव्रत्य धर्माचं पालन एवढं होतं की तिघ जगाचे उत्पत्ती स्थान, पालन आणि संहारक तिघांना पाळण्यात घातलं. कमंडलूतलं पाणी शिपडून तिघ बाळ करून टाकलेत. पातिव्रत्य धर्माचं सामर्थ्य एवढं. अनुसूयेचं वर्णन अन्य ग्रंथांसोबत भागवतात येतं किंवा गुरुचरित्रामध्ये येतं की ती पाऊल टाकायची तर पृथ्वी तिच्या पाऊलाच्या ठिकाणी मृदू होऊन जायची.
पृथ्वी पाऊल टाकायची अनसूया तर मृदू होऊन जायची, नरम होऊन जायची. का? तिला जर माझा एखादा अंश टोचला गेला आणि तिने मला शाप दिला तर माझं काय होईल? ती आश्रमाच्या बाहेर पडली तर सूर्य त्याचं तेज कमी करून घेत होता. हवा मंद वाहत होती की तिच्या डोक्यावरचा पदर नको पडायला माझ्यामुळे. हे सामर्थ्य पतिव्रतेच आहे. अशा महान पतिव्रता होऊन गेल्या. त्यातली एक वृंदा, ती पतिव्रता आहे. जोपर्यंत तिचं पातिव्रत्य भंग होत नाही तोपर्यंत मी त्याला मारू शकत नाही. विष्णू भगवंत म्हणाले एवढंच न म्हण्या, तुम्ही असं करा, युद्धाला चला. रण वाजलं, युद्धाला जालंधर निघाला. विष्णू भगवंताने जालंधराचं रूप धारण केलं आणि वृंदेचं शीलभंग केलं. परिणाम महादेवाने बाण मारला आणि जालंधर संपला. नमो पार्वती पतये हर हर महादेव. म्हणे मग फक्त जालंधरच का? म्हणाले नाही. शंखचूड मरण पावला, त्यातही महादेवाचा मोठा हात होता. शंखचूड कोण? कश्यपाची पत्नी होती एक धनु. कश्यपाला पत्नी 13. कश्यपाच्या पत्नी किती? 13. त्यातली एक पत्नी आहे धनु. या धनुने भगवान परमात्म्याची आराधना केली आणि कश्यपापासून धनुला विप्रचित्त नावाचा मुलगा झाला. या विप्रचित्तला दंभ नावाचा मुलगा झाला. दंभाने भगवान विष्णूचं मोठं तप केलं आणि देवाच्या आशीर्वादाने त्याला मुलगा झाला. मुलाचं नाव ठेवलं शंखचूड. हा शंखचूड परमप्रतापी आणि महान भगवत भक्तही होता, पण वृत्ती वाईट होती. पुढे या शंखचूडाचा विवाह धर्मध्वज नावाचा जो राजा आहे याची मुलगी तुलसी, या तुलसीशी झाला. जी आपल्या घराबाहेर आपण लावतो ना ती तुलसी. वृंदा वेगळी, तुलसी वेगळी. इथे मिस्टेक नको. शंखचूडाची पत्नी तुलसी, दोघांचा संसार थाटात आहे. पण शंखचूड भगवान विष्णूच्या तपाने आणि सामर्थ्याने स्वतःच्या जेव्हा पाहिजे तेव्हा अचानक स्वर्गावर दावा घालतो. स्वर्गात हडबडी मस्ती, सगळे धावून आले, भगवान परमात्म्याला शरण आले. देवा या शंखचूडाचं काहीतरी करा बरं. भगवंत महादेवाला म्हणतात, महादेव केवळ आणि केवळ अयोनी संभव व्यक्ती त्याला मारू शकतो आणि जगाचे आद्यस्थान तुम्ही आहात, तेव्हा तुम्ही शंखचूडाचा वध करावा अशी माझी इच्छा आहे. महादेवाने धनुष्य घेतला, रणांगणामध्ये गेले. म्हणे अरे पण त्याची पत्नी ते मी पाहतो. शंखचूड युद्ध करतोय रणांगणामध्ये आणि विष्णू परमात्म्याने शंखचूडाचं रूप धारण करून तुलसीचं शीलहरण केलं. बाण लागला आणि शंखचूडाचं प्रेत दारात पडलं. तुलसीने पाहिलं, अरे बाहेर मृतावस्थेत पडलेला माझा पती आणि घरातही माझा पती. जेव्हा मध्ये पाहिलं तर विष्णूने मूळ स्वरूप प्रगट केलं. तुलसी रागावली, शाप दिला, जा. अरे माझा पती, मी तुझी भक्त असताना माझं शीलहरण केलंस, माझा प्रतिपत्याला दाग लावला. अरे एवढा कसा तू दगडाच्या हृदयाचा होऊ शकतो? जा, दगड होशील, शिला होशील. भगवान शंकर प्रगट झाले. अगं थांब तुलसी, हे तुझ्या तपाचा परिणाम आहे, विष्णूची चुकी नाही. तू रोज रोज त्या कृष्णाची पूजा करून त्याला प्राणपती म्हणायचीस, म्हणून तो पती झाला. तुझ्या साधनेचं फळ पूर्णत्वाला आलं. म्हणाले प्रभू, पण माझं पातिव्रत्य भंग करणं हा सदाचार नव्हता. भगवान शिव म्हणाले, ठीक आहे, तुझं शाप खोटा ठरणार नाही, पण तुलसी
तूही आता देहाचा त्याग कर. तुळशीने जिथं देहाचा त्याग केला तिच्या शरीराचं पाणी झालं आणि त्या पाण्याची जिथं धारा वाहिली त्या धारेमध्ये विष्णू दगड झाला. ती धारा, त्या धारेचं नाव आहे गंडकी आणि दगड जो आहे तो शालिग्राम. देव शालिग्राम झाला. महादेवाने सांगितलं की जो कोणी भक्त या दोघांना एकत्र पूजेल त्याच्या जीवनाचं कल्याण होईल. कोण दोघांना? तुळशी आणि शालिग्राम. तुळशीमध्ये महादेवाचं पिंड ठेवणं चुकीचं आहे. शास्त्र त्याला नकार देतं. तुळशीत महादेव नसावा. तुळशीची पूजा करताना देवाची पूजा करा असं वाटलं तर शालिग्राम ठेवा. नाही शालिग्राम सापडत, एक पाषाण शालिग्राम म्हणून ठेवून द्या. आणि जर जास्तच भक्ती तर अशा ठिकाणी तुळशी लावा की ती कधीच वाळली नाही पाहिजे. आता पॅशन आली. दगड, मार्बल, इकडून कोणतरी गाव आहे तिथून दगडाचे तुळशी वृंदावन आणतात. आता का? किती वाढेल ती तुळशी? एवढी एवढी. माहिती आहे? तुळशी जर तुम्ही तुमच्या दाराशी लावली आणि 12 वर्ष अखंडित त्या तुळशीची पूजा झाली तर त्या तुळशीमध्ये प्रत्यक्ष स्वतः शालिग्राम प्रगट होतो. तुम्हाला आणून ठेवावा लागत नाही. 12 वर्ष जर तुळशी एका जागेवर अखंडित पूजनीय राहिली तर आपोआप तिच्या खाली शालिग्राम प्रगट होतो. आणि झाले तसे. माझ्याकडे उदाहरण आहे. एवढं तुळशीचं महात्म्य आहे. आपली तुळशी पावसाळ्यात हिरवी, हिवाळ्यात कोरडी आणि उन्हाळ्यात सुकली. तुळशी एक वनस्पती आहे आणि तिच्यामध्ये जमिनीतून जल ग्रहण करण्याची जसं बाकीच्या झाडांमध्ये असते तिच्यात क्षमता आहे. तुम्ही जर अशा कुंडीत तिला लावली तर कुंडीत कुठून बिचारी ती मुळ्या पसरवेल, किती मोठी होईल ती. आकुंचन पावते ना. सारासार विचार आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला वृक्ष लागवड शिकवली. लग्न होतं आपल्याकडे, लग्नात आपण बेमातनी पुसतो ना. तिथं 2 काड्या ठेवतो, एक सोंदेडची आणि एक आंब्याची. पूर्वी असं होतं. ही कुठून पद्धत निर्माण झाली? लग्नामध्ये पती आणि पत्नी मांगल्याचं प्रतीक म्हणून पत्नीने आंब्याचा रोपटा लावून त्याची पूजा करायची असते. त्याला आंबा सिंचन नावाचा एक विधी आहे विवाहामध्ये. आणि पुरुषाने शीतल गुण देणारी शमीची पूजा करायची असते. त्या दोघांनी लग्न झालं त्या दिवसापासून त्या 2 वृक्षांचं संवर्धन करायचं असतं. म्हणजे दोघं लग्नाच्या वेळेस 2 झाडं लावत होते. आपण लग्नाच्या वेळेस 2 झाडं तोडून आणतो. दाराशी बिये गाडतो. काय काय बदल कराल? जे चालू आहे ते चालू द्या. तुळशीचा शीलभंग झाला, तुळशीची गंडकी झाली आणि विष्णूचा शालिग्राम झाला. तोच शालिग्राम आज राम म्हणून प्रतिष्ठित झाला. अयोध्यात रामललाची जी प्रतिमा बनवण्यात आली तो शालिग्राम त्या गंडकी नदीतून आणण्यात आला होता. आणि गंडकी कुठे आहे? नेपाळमध्ये. गंडकीतला जसं कुबेरेश्वर धामचा हर कंकर शंकर है. हाँ भाई, हमारे कुबेरेश्वर धाम हर कंकर शंकर का रूप है. छान वक्तव्य करतात महाराजजी. त्यांची कृपा आहे. आज खूप मोठं कार्य त्या व्यक्तीने भारतात केलं. खूप मोठं. निदान 7.5 वाला मारुतीला शेंदूर चोपडायला तरी जात होता. पण महादेवाचे मंदिर भंगतीला आले होते. भंगतीला
एक कथाकार असे झालेत की त्या कथाकाराने भारतामध्ये महादेवाची मंदिरं चकाकीला आणून ठेवून दिली. त्यांच्या महानतेला वंदन आहे, त्यांच्या उपदेशाला वंदन आहे. त्यांनी जो समाज परिवर्तन केला त्या परिवर्तनाला वंदन आहे. आणि खरंच भगवत धामचा प्रत्येक दगड हा देव असतो. तसं शालिग्राम गंडकीतला प्रत्येक दगड हा शालिग्राम आहे. पण महादेवाने शंखचूडाचा वध केला आणि त्याचे हाड समुद्रात टाकलेत. तिथून शंख नावाचं आयुध तयार झालं. म्हणून शंखाचं पाणी महादेवाला चालत नाही. निषेध आहे, निषेध. महादेवाच्या मंदिरात शंख वाजणं सुद्धा निषेध आहे. महादेवाच्या मंदिरात शंख वाजू नये. शंखातलं पाणी महादेवावर टाकू नये. शंखाद्वारे जलधारा महादेवाला करू नये. हा विष्णू देवालयामध्ये किंवा गणेश भगवंत जे कुठल्याही देवाच्या मंदिरात तुम्ही शंखध्वनी करा, चालतंय. महादेव मंदिरात शंखध्वनी करू नये महाराज. आणि शंखाचं पाणी सुद्धा महादेवाला वाहू नये. का? कारण शंखाची निर्मिती शंखचूडच्या अस्थिंपासून आहे आणि त्याचा महादेवाने वध केलाय, म्हणून चालत नाही. त्याचा निषेध आहे. पुढे बाणासुराचा वध येतो. बाणासुराचा वध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही बरेच भागवत ऐकले, त्याच्यामुळे फार काही तो लांबून सांगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. बाणासूर अनिरुद्धाचा सासरा. अनिरुद्ध कोण? प्रद्युम्नाचा मुलगा. प्रद्युम्न कोण? बलरामाचा पुतण्या. बलराम कोण? अग्रसेनाचा नातू. अग्रसेन कोण? यदूचा पंतू. यदू कोण? बुधाचा मुलगा. बुध कोणाचा? चंद्राचा. चंद्रवंश आहे ना तो. सगळे सांगितले महाराज. एक मुख्य पार्ट राहून गेला ना. कोण? बलरामाचा पुतण्या सांगितला. मग महाराज सरळ सरळ कृष्णाचा मुलगा सांगाल काय अडचण होती? कृष्ण पुत्र प्रद्युम्न. प्रद्युम्नाला झाला अनिरुद्ध. हा अनिरुद्ध बाणासुराला मुलगी आहे. मुलीचं नाव काय आहे? उषा. काय नाव आहे बाणासुराच्या मुलीचं? उषा. नाव लक्षात ठेवत चला. घरांमध्ये अपत्य जन्माला आला का ठेवायला काम पडतात. उगाच काहीतरी चंकी पांडे ठेवायपेक्षा तेच तेच. उषा एकदा झोपलीये आणि झोपेत तिला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तिने मुलगा पाहिला आणि त्या मुलाच्या स्वप्नात तिने लग्न करून टाकलं. स्वप्नात. आता मला माऊली सांगतात की स्वप्न हे खरं नसतं, ते लयाला जात. पण उषा म्हणाली खूप सुंदर वर होता, आता मी लग्न त्याच्याशीच करेन. चिंतेत आहे. जेवण पारख झालं. तिची मैत्रीण होती. त्या मैत्रिणीचं नाव काय होतं? चित्रलेखा. म्हणून मुलं मुलींच्या मैत्रिणी मुलांचे मित्र यांच्यावर लक्ष ठेवत जा. ते कशी आहेत बुवा. चित्रलेखा ही चित्रलेखा साधारण नाहीये. या चित्रलेखेला वरदान आहे. नवे नवे ती शिष्य कोणाची आहे? नारदाची शिष्य आहे. नारद गुरु आहेत चित्रलेखेचे. आणि चित्रलेखा नावच बघा. चित्रलेखा म्हणजे सुंदर चित्र ती काढू शकते. ती आली. उषाला म्हणे काय ग चिंतेत दिसते? म्हणे बाई मला असं असं स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये पुरुष पाहिला, त्याच्याशी मी लग्न केलं आणि मला तोच पती पाहिजे.
म्हणे अगं वेडी, स्वप्न कधी खरं ठरतं का? स्वप्नात काय खरं असतं का? म्हणे नाही, तोच मुलगा पती म्हणून वरेल. अगं पण कोण होता? म्हणे माहित नाही. चित्रलेखा म्हणे थांब. चित्रलेखाने भिंत रंगवायला सुरुवात केली. दिसत कसा होता? म्हणे दिव्य होता. दिव्य होता म्हणून सगळे देव उतरवले स्वर्गाचे. याच्यात एकही नाही. इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी, यम सगळे याच्यात एकही नाही. वैकुंठीचे देव नाही, सत्यलोकाचे नाही, कैलासाचे नाही. मग चित्रलेखीने एकेकडून पृथ्वीच्या राजांचे चित्र काढायला सुरुवात केली. एक 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 नाही नाही नाही. शेवटी द्वारकेचा द्वारकाधीश चित्रवला. चित्रलेखा म्हणे हा नाही पण असा म्हणे. अच्छा. प्रद्युम्न म्हणे थोडा थोडा जवळ आली तू आता, पण हा पण नाही. मग त्याचा मुलगा अनिरुद्ध का ग म्हणे हा उषा नुसती खाली मान घालून हसली, बोललीच नाही. चित्रलेखा म्हणे ज्या आरती लाजली त्या आरती. हाच म्हणे बाई तो कोण आहे माहितीये का तुला? अगं तो प्रद्युम्नाचा मुलगा कृष्णाचा नातू आहे. तो द्वारकेत राहतो आणि त्या द्वारकेला निमिष पापणी लवतेन उघडते ना, तेवढ्या वेळेमध्ये सुदर्शन 3 चक्रा मारतो. सिक्युरिटी टाईट आहे, शक्य नाही बरं. म्हणे मग तू मैत्रीण असून काय उपयोग? मग मी जीव देते. म्हणे जीव घेऊ काही देऊ नको, मी काहीतरी करते. आपल्या गुरूंना पाचारण केलं. आता नियोजन होतं, एक योजना होती. नारदही साह्यभूत झालेत. नारदचे द्वारकेपर्यंत गेलेत. सुदर्शन गिरट्या मारत होत. आता काही लोकांना कोण कसा फुगवायचा हे माहिती राहत. नारद सुदर्शनाला म्हणे थांब थांब थांब. सुदर्शन थांबला. हा नारदजी बोला पटकन. म्हणे काय बाबा तुझं सामर्थ्य, तू आहे म्हणून द्वारका आहे, नाहीतर द्वारकेचं खरं नव्हतं बरं. अरे तुझ्या भरोशावर सगळे झोपतात कृष्ण, जगाचा बाप, पण तुझ्या भरोशावर झोपतो का? कारण तू रक्षण करतो. सुदर्शन म्हणे मग आपलं कामच तसं आहे. आपला वेग कोणाचाच वेग नाही. नारद म्हणे खरंय बाबा. चित्रलेखा दगडाच्या मागे लपलेली होती. आता सुदर्शन उभा राहिला, गप्पा मारायला लागला. हा आपल्या ढाच्यात सापडला असं नारदाला वाटलं. नारदाने खून केली. चित्रलेखाने आकाश मार्ग गाठला, द्वारकेत गेली. अनिरुद्ध पलंगा सहित उचलला. झोपलेला अनिरुद्ध होता पलंगा सहित. इकडे सुदर्शनचा चालू आहे गप्पा. मग माझा वेग असा, मी एकदा तर याला हरवलं आणि एकदा तर त्याला हरवलं, आणि मी तर याच्या पुढे, गरुडाचं बी माझ्या पुढे काहीच चालत नाही. मी तर असा, मी तर तसा. नारद म्हणे तू कसा सगळं माहिती मला, पण काय करू भाऊ, काम पळा बाका. मी पुढे काहीच बोललो नाही. तर म्हणे हो तुझं सगळं सामर्थ्य मला माहिती आहे. मला वाटतं त्यावेळेस कदाचित नारदाची थोडी जीभ वळवळली असेल. का रे हनुमंताने तुझे पाय धरून समुद्रात फेकला होता ना, विसरला का? सुदर्शनाला पण बोलले नाही. नारदचे काम काढायचं होतं. चित्रलेखाने पलंग घेतला महाराज. अनिरुद्ध झोपताना अलंकार काढून बाजूला ठेवले होते. पूर्वीचे अलंकार फार मोठे मोठे असायचे. नेमका पलंग घेऊन येत होती. जिथे सुदर्शन आणि नारदाची चर्चा चालू. चित्रलेखाने खाली वाकून पाहिलं. थोडा पलंग तिरपा झाला आणि गळ्यातला हार अनिरुद्धाचा नेमका त्या दोघांच्या मध्ये पडला. आवाज झाला पण नारद हुशार होते. नारदाने त्याच्यावर पाय ठेवून दिला. सुदर्शन म्हणे काहीतरी आवाज झाला बाबा, मला गेलं पाहिजे. नारद म्हणे हा बाबा जा, तुझं संरक्षण कर. चित्रलेखा अनिरुद्धाला घेऊन आली. उषेच्या कक्षामध्ये 6 महिने अनिरुद्ध गुप्त स्वरूपाने राहिला. 6 महिने. एक सेवकाने उषेच्या महलातून पुरुषाचा आवाज ऐकला आणि बाणा सोडला. म्हणे भाऊ आपण बाहेर खूप बुद्धी शिकवतो, जरा आपलं घर पाहिजे. म्हणे काय सांगू नये महाराज, उषेच्या कक्षातून मला पुरुषाचा आवाज आला.
बाणासूर तातडीने गेला, दारावर थाप मारली, दरवाजा उघडला, अनिरुद्ध समोर दिसला. तलवार काढली, आता शिरच्छेद करतो. प्रधानाने हात धरला, म्हणे थांबा महाराज, याला मारून तुम्ही तुमचीच मुलगी विधवा कराल. बरं हा कोण आहे माहितीये का? म्हणजे कोण? द्वारकाधीशाचा नातू आहे. यांच्याशी जर आपले संबंध प्रस्थापित झाले तर जगाच्या पाठीवर आपल्या विरुद्ध लढणार कोणीच राहणार. समज घातली. बाणासुराला विचार पटला. बाणासुराने निरोप दिला द्वारकेला. इकडे नारदजी म्हणे, महाराज तुमचा नातू सापडत होते, भेटला का? म्हणे अरे काय माहिती कुठे गेला. म्हणे कुठे नाही, किडनॅप केले त्याला. किडनॅप? कोणी रे? म्हणे बाणासुराने. सगळी सेना यादवी निघाली बाणासुराच्या राज्यापर्यंत. पटांगणामध्ये सेना उभी राहिली. द्वारकाचं सेना, यादव सेना युद्धाला आली म्हणून बाणासुराने इकडून युद्धाची तयारी केली. अनिरुद्धाला रथावर बांधून टाकला. बांधलेला अनिरुद्ध पाहिला, प्रद्युम्नाचे तळपायाची आग मस्तकात गेली. सांब जांबवंतीचा मुलगा स्वतः सेनापतित्व करत पुढे धावून गेला. घनघोर असं युद्ध झालं. पण त्या बाणासूर जो आहे त्याला वाचवायला शंकर प्रगट झाले. कारण बाणासूर शंकराचा भक्त आहे. यादवी सेना बाणासुरावर चाल करायच्या आधी माझ्याशी धडकावं लागेल. कृष्ण म्हणे एवढंच ना, मी येतो ना स्वतः. घनघोर युद्ध दोघांमध्ये झालं महाराज. पण महादेव काही आटोपत नाही. शेवटी नारदजी सांगतात, सुदर्शन मारा, सुदर्शन मारा. कारण त्याचं प्रवचन ऐकलं होतं ना, जिरवायची होती. सुदर्शन भगवान परमात्म्याने सोडलं आणि एखादा रेशमचा किंवा कापडाचा चेंडू येऊन अंगाला धडकावा, तसं महादेवाच्या छातीला सुदर्शन धडकून खाली पडले. नारदजी असे जाऊन बसले तिथे गुडघ्यावर. म्हणे भाऊ बरं आहे ना? सुदर्शन तोंड दाखवायला लाजतोय, निघून गेला. शेवटी कृष्ण परमात्म्याने पाहिलं की महादेव काही आवरले जाणार नाहीत. कृष्ण महादेवाला शरण गेलेत, हात जोडलेत, महादेवाला विनंती केली, देव देव महादेव शरणागत वत्सला, नमामि त्वम् अनंत शक्ती सर्वात्म परमेश्वरा. हे प्रभू, हे महादेवा, तो सर्वात्मा आहेस. अरे तुझ्याच आज्ञेने या बाणासुराला मारायला मी आलेलो आहे आणि तूच आडवायशील तर असं कसं काय चालेल? महादेव म्हणे, बघ कृष्ण, युद्धाचं नाव काढलं का आपल्या अंगात येतं आणि मी बाणासुराच्या बाजूने उभा आहे. तू म्हणशील की शस्त्र टाकून दे, ते होणार नाही. बरं तुझ्यासोबत युद्ध करताना मी हारून गेलो तर कैलासात माझं नाव खराब होईल, ते जमणार नाही. भक्ताच्या समोर भगवंताची हार ही भक्ताला पचणार नाही. जर मी याच्या समोर हारून गेलो तुझ्यासाठी तर भविष्यात माझी भक्ती कोणी करणार नाही. मग तू एक काम कर, मोहिनी अस्त्र टाक. तू मोहिनी अस्त्र टाकलं की मी मोहित होऊन जाईल. म्हणजे मला तर कधी मोह येत नाही, पण मी नाटक करेल. तू तुझं काम कर. महादेवाच्या सांगण्यानुसार भगवान कृष्ण परमात्म्याने मोहनास्त्र प्रेरलं आणि मोहिनी सिपाहुनी ऋषभध्वजे मोहिला. ऋषभध्वज महादेव यांनी मोहित झाल्याचं नाटक केलं. कृष्णाने बाणासुराचा पराजय करून आपला नातू सोडून घेतला, सोबत उषा घेऊन आला. प्रद्युम्न म्हणाले, बाबा आपण युद्ध करून पोरगी घेऊन चाललो, चांगलं आहे का? बलराम म्हणे, त्याला काही विचारतो, त्याच्या कोडाची परंपरा आहे म्हणे ती. अरे त्याची परंपराच आहे. त्यांनी रुक्मिणी तशी आणली, मित्रविंद्या तशी आणली, त्याची परंपराच आहे म्हणे ती. भौमासुराचा वध करून 16,100 नारी एका वेळेस हा घेऊन आला. बाबा त्याची काळजी करू नको, युद्ध करून पोरी घेऊन यायची पद्धत आहे आपली म्हणे. चालतंय, कोणी तर नाव तर ठेवलं पाहिजे पुढे, वडलो पाहिजे. कोण कसं नाव चालवेल काही सांगता येत नाही.
एक मुलगा आता 10वी नापास झाला, त्याचे वडील एवढा संताप करत होते आणि आजोबा मध्ये पडला, ए गपरे म्हणे, काय संताप करतो रे, कोणी नाव चालवलं पाहिजे म्हणे. म्हणे याच्यात काय नाव, म्हणे मी 2दा नापास झालो होतो, तो एकदार झालाय. बलराम दादा म्हणाले, परंपरा चल घेऊन चाल, उशाला घेऊन आलेत महाराज. भगवान परमात्म्याचं युद्ध वर्णन सतजी शौनकजींना करतात. शतरुद्र संहितेची सांगता होते, कोटी रुद्र संहितेला प्रारंभ होतो. शौनकजींनी महादेवाच्या अवतारांबद्दल विचारणा केली असता सुतजी महाराज सांगतात, कश्यपाची पत्नी होऊन गेली, एक नाव आहे सुरभी. या कश्यप पत्नी सुरभीने 10,000 वर्ष तप केलं. तपातून महादेव प्रसन्न केले. महादेव म्हणाले, काय हवंय? म्हणे देवा, तुझ्या सारखाच मुलगा व्हावा अशी इच्छा आहे. म्हणे एकोहम द्वितीय नास्ति, मी एकच आहे, माझ्यासारखा दुसरा नाही. मग तुला जर माझ्यासारखा मुलगा पाहिजे तर मलाच जन्माला यावं लागेल. म्हणे तूच ये, पण एकदा नाही बरं. म्हणे मग एकादशायाम 11 वेळेस. म्हणे तू म्हणशील तसं तथाच तू. भोलेनाथ भगवान शंकराने वरदान दिलं आणि महाराज त्या कश्यप पत्नी सुरभीला 11 मुलं झालेत. त्यांना एकादश रुद्र असं नामाभिमान प्राप्त झालं. 11 रुद्र जे आपण म्हणतो ना, ते 11 रुद्र. सुरभीला प्रथम पुत्राचा जन्म झाला. नाव ठेवलं कपाली. बोलो कपाली महाराज की जय. दुसरा पिंगल, तिसरा भीम, चौथा विरूपक्ष, 5वा विलोहित, 6वा शास्ता, 7वा अजपात, 8वा ऐरबुद्न्य, 9वा शंभू, 10वा चंड आणि 11वा आहे भव. हे 11 रुद्र सुरभीच्या पोटी जन्माला आले. नमो पार्वती पतये हर हर महादेव. सुतजी महाराज म्हणतात, शौनकजी तुम्हाला महादेवाचे याच्या व्यतिरिक्त झालेले अन्य अवतार वर्णन करतो. महादेवाचे काही अंश अवतार, काही पूर्ण अवतार झाले, ते अन्य अवतार झाले 10. मग ते 10 कुठले कुठले? महादेवाचा पहिला अवतार आहे दुर्वास, भगवान दत्तात्रयाचा भाऊ, चंद्राचा भाऊ. एकाच जणाचे मुलं आहेत 3. दुर्वास, चंद्र आणि दत्त. अत्री आणि अनसुया यांना जी संतती झाली, ही 3 संतती. दुर्वास तपाला गेलेत, चंद्र चंद्रमंडलात, आणि दत्तात्रयांनी पुढे दीक्षा देऊन अनघा नावाच्या पत्नीशी विवाह केला. दत्ताची पत्नी कोण? बरेच जण विचार करतात दत्ताला तर लग्नच झालं नाही. भगवान दत्तात्रयांची पत्नी आहे, तिचं नाव आहे अनघा लक्ष्मी. अनघाशी विवाह झाला. पुढे या दत्तात्रयांचे श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नरसिंह असे 4 अवतार झाले, पूर्ण अवतार. आणि मग पुढे अवतार, अंश अवतार संत स्वरूपात शेगावीचे गजानन महाराज, बाडेकुंद्री कर्दळी वनामध्ये पंत महाराज असे अवतार झाले. शिर्डी नाही आहे. असं बोलायचं नाही, मला काही लोकांची श्रद्धा असते तिथे त्या विषयावर. दुर्वास मी सांगत होतो, अन्य अवतारातला पहिला अवतार दुर्वास. दुसरा अवतार आहे हनुमंतराय, ज्यांना आपण केसरी नंदन पवन पुत्र म्हणतो, ज्यांची पूजा चराचर केली जाते, ज्यांचा हनुमान चालीसा आपण काल गायन केला. तुम्ही काल जर लक्ष दिलं असेल तर आपण गायन केलेल्या हनुमान चालीसामध्ये 3 शब्द जे तुम्ही नेहमी म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळे होते. कुठले कुठले? अष्ट सिद्धी नवनिधी के दाता असबर दीन, असंच ना? असं नाही ते.
अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दिना जानकी माता. असबर दिन नाही. मी तोच विचार करायला लागलो. म्हणता अकबरुद्दीन ऐकला होता, असबरदीन इथून कुठे आला? असबरदीन हा अपभ्रंश झालाय. असवर दिना. हे हनुमंता, पावन भक्ती केलीस, माझा पुत्र स्वरूप तू आहे. जा आजपासून अष्टसिद्धी आणि नवनिधी जो तुझी भक्ती करेल त्याला तू प्रदान करशील, असा माता जानकीने हनुमंताला वर दिलाय. म्हणून असवर दिना जानकी माता. अजून एक शब्द सांगू. शंकर सुवन केसरी नंदन. शंकर स्वयं केसरी नंदन असा शब्द आहे. शंकर सुवन नाही, शंकर स्वयं. परत सांगू. जो य पड़े हनुमान चालीसा होई सिद्धि साकी गौरीसा. तुलसीदास सदारी चेहरा कीजे नाथ हृदय मडेरा. हे जे आपण म्हणतो ना, तो जो य पडे हा जो शब्द आहे तो जिन य पडे असा आहे. पण हे तुम्हाला तुलसी रामायण वाचलं तर त्या रामायणामध्ये बाल सुंदर कांडामध्ये शुद्ध शब्द सापडतील. जनरली जे छापलेले तुमच्याकडे येतात याच्यामध्ये पूर्वी जसं म्हणालो किंवा आपण जसं रट्टा मारतो तसं सापडेल. हे संशोधन नाहीये. हे जे आहे ना ते तुलसीदासजीने लिहून ठेवलेलं तसंच आहे. फक्त हा पुढे अपभ्रंश होऊन गेला. या प्रकारावर 8 शब्द आहेत हनुमान चालीसात. याच्यावर गीता प्रेस गोरखपूरने जाहीर माफी सुद्धा मागितली. कोर्टात केस चालली 9 वर्ष. आणि कोर्टात केस करणारे रामभद्राचार्यजी महाराज होते, ज्यांच्या साक्षीमुळे आज राम मंदिर बनलंय. ज्ञानचक्षु प्रज्ञाचक्षु खूप महान विद्वान परमपूजनीय ते आहेत. असो, तो हनुमान दुसरा अवतार. तिसरा अवतार महेश, ज्याच्यापासून माहेश्वरी समाजाची उत्पत्ती झाली. मारवाडी समाज आपण पाहतो आपल्या रिंग रोडला जो महेश मार्ग आहे ना, तो माहेश्वरी समाजाचा प्रवर्तक महेश हा महादेवाचा अवतार आहे. तृतीय क्रमांकाचा. चतुर्थ क्रमांकाचा अवतार आहे वृषभदेव. हा ऋषभ अवतार इथून जैन मुनींचे जे पहिले प्रवर्तक झाले, जिथून जैन संप्रदाय जन्माला आला, तो ऋषभ हा महादेवाचा अवतार आहे. जैन हा संप्रदाय, धर्म नाही. 1993 पर्यंत भारताच्या संविधानामध्ये भारतात केवळ 3 धर्म होते आणि 3032 जाती होत्या. 1994 नंतर भारतामध्ये 7 धर्म झाले आणि 6069 जाती झाल्या. का झाल्या? कारण बाबरीच्या वेळेस सगळा हिंदू एक झाला ना, महा फुटेल कसा. म्हणून जैन संप्रदाय होता, जैन धर्माचा दर्जा देण्यात आला. बौद्ध धर्माचा दर्जा देण्यात आला. संप्रदाय असल्यावर जातीमध्ये एवढी फूट पाडण्यात आली. ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाला चित्पावन कोकणस्थ देशस्थ. कोळी असेल, पूर्वी एकच कोळी होता, मग त्याच्यामध्ये महादेव कोळी, टोकरे कोळी, या सगळ्या जाती भ्रंश हा बुद्धी पुरस्कार काही लोकांनी केला. तो कोणी केला? तुमच्याकडे मोठे मोबाईल आहेत, उद्या सकाळी सर्च मारा आणि येणाऱ्या 15 दिवस ते आठवण ठेवा. काय काय हानी आपली केली गेली. असो, जैन धर्माचा आद्य प्रवर्तक वृषभ हा महादेवाचा अवतार आहे. महादेवाचा चौथा अवतार वृषभ. 5वा झाला पिप्पलाद. 6वा अवतार आहे वैश्यनाथ.
सातवा अवतार आहे द्विजेश्वर, आठवा अवतारी यतीनाथ. जैन मध्ये दोन संप्रदाय पडतात, एक श्वेतांबर आणि एक रक्तांबर. श्वेतांबर वृषभदेवापासून आहे आणि रक्तांबर जिथं मूर्ती पूजा होते तो यतीनाथ महावीर ज्याला आपण म्हणतो, त्याचं प्रवर्तन इथून झालं. नववा अवतार आहे हंस, दहावा अवतार आहे नर्तक नट ज्याला आपण नटराज म्हणतो. असे 10-11 रुद्रांच्या व्यतिरिक्त महादेवाचे 10 वेगळे अवतार झाले. नमो पार्वती पदये हर हर महादेव. अनंत रूप आणि अनंत वेश जरी त्या परमात्म्याने धारण केलेले असले तरी भक्ताने त्याची जशी भक्ती केली त्या भक्तीला तो तसा पावतो. महादेवाच्या पूजेमध्ये महादेवाला प्राप्त करण्यासाठी प्रदोष नावाचं व्रत सर्वात उत्तम सांगितलं. ज्याला संतानाची अपेक्षा असेल त्यांनी शनी प्रदोष करावा. ज्याला पुन्हा पुन्हा रोग होत असतील, त्या रोगापासून मुक्ती हवी असेल तर भौम प्रदोष म्हणजे मंगळवारी पडणारं प्रदोषाचं व्रत केलं तर रोगाचा नाश होतो. कारण मंगळ हा रक्ताचा ग्रह आहे आणि बहुतांशी रोग हे रक्तामुळे होतात. त्या दिवशी जर प्रदोष पडला, त्या दिवशी तुम्ही प्रदोषाचं व्रत आचरण केलं तर रोगाचा नाश होतो. जो दरिद्री आहे त्याला वाटतं की माझ्या भाग्याची वृद्धी झाली पाहिजे तर त्यांनी शुक्रवारी पडणारा प्रदोष ज्याला भार्गव प्रदोष म्हणतात त्याचं व्रत करावं, त्याच्या भाग्याची वृद्धी होते. ज्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य हवं असेल त्या दीर्घ आयुष्य अभिलाष ठेवणाऱ्या माणसाने रविवारी पडणारा रवी प्रदोष जो आहे, मंद प्रदोष त्याला म्हणतात, त्याचं आचरण करावं. आणि ज्यांनी मनामध्ये एखादी इच्छा धरली की माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांनी सोम प्रदोषाचं व्रत आचरण करावं. ज्या ज्या प्रदोषाचं तुम्ही आचरण कराल सांगितल्याप्रमाणे त्या त्या प्रदोषाची फलश्रुती तुम्हाला प्राप्त होईल. शौनकजी म्हणतात, महाराज धन्य तुम्ही, आम्हाला महादेवाच्या अवतारासोबत व्रताचंही तुम्ही आचरण सांगितलं. पण महाराज एक शंका मनामध्ये, म्हणे काय? म्हणे नंदी हा दिसायला प्राणी स्वरूप असला तरी महादेवाला एवढा प्रिय का झाला? आम्हाला त्याची आख्यायिका सांगा. सुतजी महाराज सांगतात, फार पूर्वीच्या काळामध्ये शिलाद नावाचा एक मुनी होऊन गेला. महातपस्वी होता, नेहमी यज्ञ करायचा, कर्मकांड करायचा, विद्वान होता. आणि त्या विद्वान शिलादने लग्नच केलं नाही, ब्रह्मचर्य राहायचं ठरवलं. एक दिवशी झोपलाय, स्वप्नात पितृ आलेत. पितर म्हणे, करे तू लग्न करणार नाही, तुला मुलगा होणार नाही, तर मग आमचा उद्धार कसा होईल? पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आम्हाला तर्पण करणारा तुला मुलगा झाला पाहिजे. शिलाद म्हणाला, मुलगाच पाहिजे ना? म्हणाले, हो. शिलादाने भगवान इंद्राची तपश्चर्या केली. इंद्र प्रगट झाले. इंद्राला मला हात जोडले. त्रातारमिंद्र वितार गो हवे हवे सुहवे शूरमिंद्र याय विपाण गो धात्विंद्र ते म्हणा, इंद्रा मला जे हवंय ते पूर्ण कर. म्हणे काय हवंय? म्हणे मला मुलगा पाहिजे पण लग्न करायचं नाही, अयोनी संभव पुत्र दे. इंद्र म्हणे, बाबा ते मी देऊ शकत नाही. म्हणे मग तू महादेवाची आराधना कर. शिलादने महादेवाचे तप केलं. महादेव प्रसन्न झाले, प्रभू मला अयोनी संभव असा पुत्र द्या. महादेव म्हणाले, माझा अंश अयोनी संभव तुझ्या घरी उत्पन्न होईल, त्याचा तो स्वीकार कर. शिलाद आनंदित झाला. एक दिवशी शिलाद आपल्या घराच्या बाहेर यज्ञ करण्यासाठी यज्ञभूमी खोदत होता. खोदता खोदता त्याला घाम आला. काही घामाचे थेंब त्या यज्ञभूमीत पडले आणि तिथे प्रत्यक्ष शंकर प्रगट झाले. दिसायला शंकरासारखाच, पण हातामध्ये शंकराचे आयुध नाहीत, कंठ निळा नाही. शिलादने पाहिला, हा शंकर नक्कीच नाही. आणि महादेवाने जसं मला सांगितलं होतं अयोनी संभव, तसा पुत्र तर नाही.
तेवढ्यात त्याने आवाज दिला, हे तात. मला तात म्हणतो, त्या अर्थी हा तोच असला पाहिजे. खूप खूप आनंद शिलादला झाला. आनंद झाल्यावर शिलाद म्हणतो, बघ तू आला म्हणून मला आनंद झाला, मी आनंदी झालो. आजपासून तुझं नाव नंदी ठेव. मी आनंदी झालो म्हणून तुझं नाव नंदी. आनंदाच्या भरात शिलाद म्हणाला, चल घरात. शिलाद घरात निघाला तर नंदीने आपलं ते शिवस्वरूप लोप केलं आणि छोटासा साधारण बाळ होऊन त्याच्या मागे घरात बसला. शिलादने उलटून पाहिलं तर म्हणे, अरे तू असा का झालास? रडायला लागला, आक्रोश करायला लागला. मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही रडतात का? म्हणे, अरे मी महादेवाची तपश्चर्या करून अनियोनी संभव पुत्र प्राप्त केला. तो जसा प्रगट झाला तसा चांगला होता, माझी कीर्ती वाढली असती. तू असा सर्वसामान्य झालास, उपयोग काय? म्हणे, बाबा मी तसाच राहिलो असतो तर मला कोणीच तुमचा मुलगा म्हटला नसता. असा राहील तर लोक निदान तुमचा मुलगा तरी म्हणतील. म्हणे, खरंय. दिवसामागे दिवस निघत गेलेत. एक दिवशी हा नंदी आणि शिलाद आपल्या आश्रमात राहत असताना पितरही तृप्तीला गेलेत. एक दिवशी वरुण आणि मित्र नावाचे दोन मुनी शिलादच्या आश्रमात आले. शिलादाने पाहुणचार केला. सहज विचारता विचारता म्हणे, महाराज माझ्या मुलाचं भविष्य सांगाव. मित्र आणि वरुण म्हणतात, अरे तुझा मुलगा ना, वाईट वाटतं रे. म्हणे, का? तुझा मुलगा ज्या दिवशी 16 वर्षाचा होईल त्या दिवशी मरून जाईल. शिलादाला दुःख झालं. महाराज त्याला अवधी. म्हणे, अवधी काय? संपलाय त्याचा अवधी, फक्त 1 वर्ष बाकी आहे. शिलादला अजूनच दुःख झालं. वरुण आणि मित्र निघून गेलेत. शिलाद त्या नंदीला जवळ घेऊन रडतोय. नंदी सांगतो, बाबा मला मृत्यू नाही, तुम्ही रडू नका. म्हणे, अरे तुला मृत्यू नाही, तू कुठल्या जोरावर सांग? तुझं तप नाही, तुझं ध्यान नाही, तुझा योग नाही, मग तुला मृत्यू नाही याचा पुरावा तू काय देतो? म्हणे, बाबा मी योग करणार नाही, मी ध्यान करणार नाही, मी यत्न करणार नाही, केवळ भक्तीच्या जोरावर मी दीर्घायुष्य प्राप्त करेन, मला तुम्ही सुट्टी द्या. शिलादने मुलाला सुट्टी दिली. शिलाद पर्वताच्या ठिकाणी आला, महादेवाचं ध्यान केलं, महादेव प्रगट झाले. घनघोर तपश्चर्या नंदी करतोय. महादेव प्रगट झाले तरी नंदी जागा होत नाही. शेवटी याला जाग करावं कसं? हलवून जाग करावं तर तो दचकेल, घाबरेल. म्हणून महादेवाने आपल्या जटेतून 5 गंगा प्रगट केल्या. त्या 5 गंगांमधली पहिली जी गंगा आहे तिचं नाव आहे जटोदका, दुसरी जंबू, तिसरी श्री श्रोता, चौथी वृषभध्वनी आणि 5वी सर्गोदका. या 5 गंगा नंदीच्या अंगावर पडल्यात आणि नंदी जागृत झाला. महादेवाला नमस्कार केला. काय हवंय? महादेव दीर्घायुष्य. म्हणे, अरे वेड्या, दीर्घायुष्य काय मागतो? तू अमरच आहेस, तू अमर आहेस. देवा मी जर अमर आहे तर ते येणारे मुनी म्हणे मीच पाठवले होते, कारण ते जर आले नसते तर तुम्हाला प्राप्त झाला नसता ना. तुला माझ्या जवळ बोलवण्याचं ते कारण होतं. नंदीने महादेवाचा आणि महादेवाने नंदीचा स्वीकार केला. महादेवाला आनंद वाटला. पार्वतीला जवळ बोलवलं. म्हणाले, पार्वती माझी अशी इच्छा आहे की याला माझ्या गणांचा अधिपती बनवावं. पार्वती म्हणे, तुम्हाला जसं वाटतं तसं. मी तर त्याला पुत्र म्हणेन, माझा मुलगा म्हणेन. म्हणे, चालतंय. महादेवाने आवाज दिला, गणांनो प्रगट व्हा. महाराज गण प्रगट झाले. वीरभद्र, कालभैरव, भृंगी, कपाल भैरव, बटुक भैरव. सांगा महाराज कोणाला मारायचंय? पृथ्वी पालथी घालू. महादेव म्हणे, धीर धरा ना, कार्य करते तुम्ही, असं काय करता? नाही महाराज सांगा तुम्ही. अरे मी काही तुम्हाला युद्धाला नाही बोलवलं. म्हणाले, मग? म्हणे, हा नंदी आहे. बरं, आजपासून तुमच्या सर्व गणांचा अधिपती, माझा सर्वात श्रेष्ठ गण मी या नंदीला घोषित करतोय. सगळे गण म्हणाले, चालतंय महाराजजी.
आम्हाला काही हरकत नाही. सगळ्यांनी नंदीचा जय जयकार केला. बोलो नंदिकेश्वर भगवान की जय. महादेव म्हणाले, बघ सर्व गणांना, आता तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर माझ्यापर्यंत यायचं नाही म्हणे. मग याला सांगत जा, आम्हाला सांगत जा. तेव्हापासून पद्धत पडली, महादेवाकडे काही मागायचं तर नंदीला सांगावं. सांगतात ना सगळे नंदीला. मी एका गावाला गेलो, तिथे एका जणांनी मला प्रश्न केला, म्हणे महाराज नंदीच्या उजव्या कानात सांगावं का डाव्या कानात? मी म्हटलं तुला जो कान सापडेल त्याच्यात सांग. त्याचा पुढचा प्रश्न म्हणे काय सांगावं? म्हणता आतापर्यंत काय सांगत होता? म्हणे काहीच नाही. म्हटलं मग तू मंदिरात जातो ना म्हणे. म्हटलं मग कधी? म्हणे महाराज कसं आहे, मी जातो मंदिरात पण आपल्याला एवढं माहित नाही, पुढचे लोक काहीतरी सांगतात. मग म्हणे मी बी कानाजवळ जातो, नुसती ओठ हलवून देतो, निघून येतो. हे असं झालं. एका जणाला म्हणे जप कर, तो म्हणे चालेल मी करतो जप. बसला तो जपाला, 4 तास जप केला. 4 तास नंतर गुरुजी आले, म्हणे काय रे कसला जप करतोय? म्हणे जप करतोय. अरे पण कसला? म्हणे जप करतोय. तुम्ही सांगितलं जप कर, मी जप करतोय. आपण मंत्र काय म्हणतोय? म्हणे ते नाही विचारायचं, मी जप करतोय. जी इच्छा तुमच्या मनामध्ये असेल ती इच्छा नंदिकेश्वराला सांगायचं. दर्शन घेताना नेहमी नंदी भगवंताच्या डाव्या अंगाला मनुष्य उभा असला पाहिजे. उजवा कान उजव्या हाताने बंद करायचा आणि डाव्या कानामध्ये सांगायचं. जर मनातली इच्छा सांगायची असेल तर, आणि केवळ आराधना करायची असेल तर उजव्या कानात सांगावं, डावा कान बंद करावा. याच्यासाठी का आपण इकडून सांगितलेलं तिकडे निघून न जाय. कोणाकोणाचं लक्षात ठेवेल नंदी? महादेव नेहमी ध्यानस्थ असतात. तुम्ही जाऊन महादेवजवळ किती डोकं फोडलं ना तरी महादेव तुमचं ऐकेल याची खात्री नाही, कारण महादेव ध्यानात असले तर. पण नंदी जवळ जर सांगून ठेवलं ना, नंदी असा महात्मा आहे की तो बरोबर मूळ पाहतो महादेवाचं. कारण काही गोष्ट काही वेळेला सांगण्याची महत्वाची असते. एका गृहस्थाला चहा आज भेटली दुपारची, तडमड 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 होत्या. पत्नी गावाला गेली, घरात सुनबाई आहे. सुनबाईला माहितीये सासऱ्याला चहा लागते 3 वाजता, पण नेमकी पावडर संपलीये. सासऱ्याला कसं काय सांगावं पावडर आणा, आणि मालक घरी नाही. आणि तेवढ्यात त्या म्हाताऱ्याजवळ एक जण गेला, म्हणे आबा 100 रुपये दे होत. म्हाताऱ्याने काठीच उचलली महाराज. 100 रुपये नव्हते, अशातला भाग नव्हता, पण विचार काय होते डोक्यामध्ये हा सांगतो काय. तसं महादेव असतील कुठल्या विचारात, महादेवाला विरक्ती आली आणि तुम्ही म्हणाल महादेव माझं लग्न लवकर हो, नाही चालणार. तेव्हा तुम्ही सगळं महादेवाला न सांगता नंदीला जर सांगितलं, नंदी योग्य वेळेवर महादेवाला ते सांगतील. कलेक्टरचे काम काढायचं असेल तर कलेक्टर पेक्षा तुमचा कलेक्टरच्या दाराबाहेर उभा असलेल्या शिपाईशी ओळख असणे गरजेची आहे. नाही तर कलेक्टरची फार मोठी ओळख आहे तुमची, तो वर्गातला मित्र आहे, आणि जर दरवाजावर शिपायाने सांगून दिलं मीटिंग चालू आहे, जमणार नाही. तो मध्ये झोपलेला असला तरी या शिपायाने जर सांगितलं मीटिंग आहे तर मध्ये कोणीच जाऊ शकत नाही. हा जर शिपायाशी ओळख असेल तो बरोबर सांगतो थांबा 2 मिनिटं. वशिल्यामध्ये नंबर मागे असेल तरी पुढे घालून देतो ना. तसं नंदीशी ओळख ठेवा, महादेवाशी आपोआप ओळखून जाईल. आणि देवांशी ओळख ठेवत चला. तुमची जर देवांशी ओळख नसेल ना, जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा तो देव तुम्हाला ओळखणार नाही. असा एक देव करा, हंगामी भक्ती करू नका. आपल्याकडे काय आहे, श्रावणाला का महादेव, भाद्रपदाला का गणपती, आश्विनाला का दुर्गा देवी, श्रावणात दशामाता.
कुठलाही देव पूजा कुठलाही, पण ही एक आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव, आपुला तो एक देव करून घ्यावा. देवीना जीवा सुख नये, देवीना जीवा सुख नये, देवीना जीवा सुख नये, देवीना जीवा सुख नये. ये रती बाई के दुखती जनीती, 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 ये रती बाई के आदि जगाते, ये रती बाई के आदि जगाते, ये रती बाई के दुखाती जगाते, ये रती बाई के आपुला तो एक देव करुणी घ्यावा. याचा अर्थ असा नाही की बाकीचे पूजू नका, बाकीच्याही देवांची आराधना करा, पण एक देव असा असला पाहिजे की उठता बसता त्याचं नाव तोंडातून आलं पाहिजे. वारकरी संप्रदायाचा एकच देव आहे, कुठला? विठोबा, पांडुरंग परमात्मा, बरोबर. पण वारी आळंदीहून पंढरपुराला निघो का अंमळनेरहून पंढरपुरासाठी निघो, रस्त्यात जर मारुतीचं देवालय लागलं तरी ते शरण शरण हनुमंता म्हटल्याशिवाय पुढे जात नाही. महादेवाचं लागला तर शिव भोळा चक्रवर्ती, खंडोबा लागला तर मल्हारी
विठोबाची वारी. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला का भवानी, बुधवार आला की विठोबा, गुरुवार आला का 3 शिरे 6 हात दत्तात्रय भगवंत, शुक्रवार आला की दुर्गा, शनिवार आला की मारुती आणि पुन्हा रविवार आला की खंडोबा. संप्रदाय जरी एकच देव असला तरी बाकीच्या देवांची आराधना निषेध करत नाही. तसं करा, सगळे देव पूजा, पण एक देव असा इष्ट ठेवा, आराध्य ठेवा की बस. संकट समयात लहानशा बाळाला ज्या प्रकारे जखम झाली का त्याला 100 नातेवाईक असले तरी ठेच लागल्यावर त्याच्या तोंडातून जसं आईच निघतं, तसं काही झालं का आपल्या तोंडातून त्याचंच नाव यावं. जो असेल तुमचा आराध्य त्याच. भाग्यवान आहोत आपण की आपल्याला वारकरी संप्रदायाची संगत लाभली. नाही तर काही संप्रदाय एवढे भयंकर आहेत ना. काही संप्रदायांमध्ये देवांचे गासोळे बांधून पोटमाड्यावर ठेवल्यात. काही संप्रदाय देव मानत नाही. काही संप्रदाय भगवद्गीता मानतात पण कृष्ण मानत नाही. काही संप्रदायांमध्ये जन्माला आलेला साधू तो म्हणतो मीच देव आहे. आहेत असे नाव नाही घ्यायचे आपल्याला. संगत खूप महत्वाची असते. तुम्ही ज्याच्या संगतीत जातात, ज्ञान घटे नर मूळ की संगत. मूर्खाची संगत केली तर तुमचं ज्ञान वाया जाईल. बुद्धी घटे चित विषय भरमाय. तुम्ही विषयाच्या नादी लागलात तर तुमची बुद्धी क्षीण होते. तेज घटे पर नारी की संगत. पर नारीची संगत केली तर माणसाचं तेज नाश पावतं. बुद्धी घटे बहु भोजन खाय. खूप खाल्लं तर बुद्धीवर चरबी चढते, चालत नाही. म्हणून आहार मोजका असावा. प्रेम घटे नित ही कुछ मागत. नेहमी कोणाकडे काही मागू नये. वेळ पडली एखाद्या वेळेत जर तुम्ही शेजारी कपभर साखर मागायला गेला तर सहज भेटून जाईल. पण तुम्ही रोज रोज चुल्याची राख मागायला गेले तरी भेटणार नाही. प्रेम घटे नित ही कुछ मागत. रोज रोज काही मागू नये. मान घटे नित पर घर जावं. नेहमी एका जणाच्या घरी जाऊ नये. मर्यादा राहत नाही महाराज. मान संपतो. सुभाषितकार म्हणतात अतिपरिचयात अवमान भवती. अतिपरिचय जर झाला ना तर अपमान होण्याची दाट शक्यता असते. म्हणून नेहमी एकाच व्यक्तीने जाऊ नये. मान घटे नितही परगर झावत. मग जर अतिभोजनाने बुद्धी घटते, मूर्ख व्यक्तीच्या संगतीने ज्ञान घटत, परनारीच्या संगतीने तेज घटत, तर महाराज पाप पण तर घटत असेल ना. दयाल कहे सुनरे मन मूरख. पाप घटे नित हरिके गुण गावे. रोज हरीचं नाव घेतलं ना तर सगळी पाप नाश पावतात. नामामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही परमात्म्याचं नाव जसं घेतलं, जेव्हा घेतलं तेव्हा तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. एक दिवशी एक मनुष्य स्वच्छाला बसला होता आणि त्याचं चालू होतं राम राम राम
राम हनुमान तिकडून चालले होते. हनुमंतान पाहिलं त्याला म्हणे काय मूर्ख आहे, अभद्र क्रिया करतोय, मला उत्सर्जन करतोय, माझ्या देवाचं नाव घेतो. लात मारली महाराज. हनुमान येत गेले अयोध्यापती रामाच्या दर्शनाला. अयोध्येमध्ये प्रवेश केला. रामचंद्र प्रभू असे असे बसलेले होते. हनुमान म्हणे देवा काय झालं, मला काय विचारतो म्हणे, कंबर दुखतंय माझं. म्हणे का बरं, तू कशाला त्याला लात मारलीस? अरे तो माझं नाव घेत होता ना, काही गरज होती का त्याला लात मारायची? म्हणे देवा नाव, म्हणे उठता बसता पडता अडखडता झोपून झोपून जरी देवाचं नाव घेतलं तरी सुद्धा नाव लागू पडतं. द्वेषाने घ्या, रागाने घ्या, द्वेषाने घ्या, मुलाचं म्हणून घ्या, तरी नामाचा फायदा आहे. जो नाव घेतो ना महाराज तो पुण्यवान आहे, आणि जो नाव घेत नाही तो पापी. मी नाही सांगत, माऊली सांगता. नामासी विन्मुख तो नर पापिया. हरिपाठातलं प्रमाण आहे आपल्याकडे. जो नाव घेत नाही तो पापी आहे, हे माऊली सांगते. म्हणून नामस्मरण करावं. नामस्मरणाने पाप घटतात. नंदीचा आख्यान संपतं कोटी रुद्र संहितेच्या सांगतेला आपण जातो. पुढे उमा संहितेला प्रारंभ होतो. शौनकजी म्हणतात महाराजजी आम्हाला 12 ज्योतिर्लिंगांचं महत्व सांगा. सुतजी म्हणतात महादेवाने तर 3 लिंगांची स्थापना आधी केली होती. कोणते कोणते लिंग? 3च 3. पण त्या 3 मध्ये मनुष्य हा दुर्बळ प्राणी, शरीराने, संपत्तीने, सामर्थ्याने, म्हणून प्रत्येकाला एका ठिकाणी पोहोचणं शक्य होत नव्हतं. म्हणून वेगवेगळ्या लोकांच्या तपासाठी देव वेगवेगळ्या ठिकाणी ज्योती स्वरूप स्थिर राहिले, म्हणून त्याला ज्योतिर्लिंग असं म्हणतात. मग 3 कोणते? सृष्टीच्या उत्पत्तीच्या काळामध्ये दानवांचं अस्तित्व पाताळात आहे, मानवाचं अस्तित्व पृथ्वीवर आहे, आणि देवांचं अस्तित्व स्वर्गात आहे. या तिघांनी महादेवाची आराधना केली. देव तुमची पूजा नित्य आम्हाला घडावी, याच्यासाठी तुमचं स्वरूप आम्हाला द्या. तेव्हा महादेवाने 3 लिंग प्रगट केले. श्रुती माता सांगते आकाशे तारकलिंगम, पाताले हटकेश्वरम, मृत्युलोके महाकालम, त्रैलिंगम नमस्तुते. आकाशात आकाश गंगेच्या काठावर तारकेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग, पाताळात पाताल गंगा भोगावतीच्या काठावर दैत्यांना पूजण्यासाठी हटकेश्वर महादेव ज्योतिर्लिंग, आणि पृथ्वीवर मानवाच्या पूजेसाठी क्षिप्रा गंगा या नदीच्या काठावर महाकालेश्वर लिंगाची स्थापना केली. नमो पार्वती पतये हर हर महादेव. मग महाराज हे 3 तर होऊन गेलेत, पण या 3च्या पलीकडे 12 कसे झालेत ते आम्हाला सांगा. सुतजी महाराज म्हणे सांगतो, पण 2 मिनिटं देवाचं चिंतन करा. सर्वांनी बघा, महाराजजी म्हणतील त्यांच्या मागे नाम स्मरण करायचंय, देवाचं नाव घ्यायचंय. जमलं तर हाताने टाळी वाजवा, दुखत असतील तर राहू द्या, पण निदान देवाचं नाम स्मरण तरी करा. श्री शिवाय नमः तुभ्यं, 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 श्री शिवाय नमः तुभ्यं,
बटाट्याची भाजी मसाल्याची. तुमचा आवाज एवढा येतोय, त्यांनी बी जेवण केले. त्यांचा आवाज ऐकू द्या बरं एकदा. तुम्ही पुढे म्हणा, मागे ते म्हणतील. म्हणा बरं एकदा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. मातांना दंडवत प्रणाम. त्यांचा आवाज येतोय. मग माणसं बी म्हणताय बा असं. तुम्ही थांबा बरं थोडस. आता माणसं श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हा श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. वाह, तुमच्या आता पायावर मस्त. कमी असू नाही तुम्ही लाज राखली. हा छान. आता एकदा सगळे मिळून श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ज्योतिर्लिंगाचं आख्यान सुतजी महाराज शौनकजींना विदित करतात. ही 12 ज्योतिर्लिंग या सृष्टीची हिंदू धर्मशास्त्रातील एक मोठी यात्रा आहे. प्रत्येक शैवाने ही यात्रा संपन्न केलीच पाहिजे असा दंडक लिंग पुराणामध्ये येतो. आपल्याला जेवढे होतील तेवढे करावेत. पण मग महाराज सगळे करता येत नाही. मामी एक सांगा कोणतं केलं पाहिजे. तर तुम्हाला ज्याची अपेक्षा आहे ते करा. कशातून काय होत. जर पापाचा नाश करायचा आहे तर सोमनाथ नावाच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या. कुठे ते गुजरातच्या सौराष्ट्र प्रांतामध्ये येतात. सोरटी सोमनाथ ज्याला आपण म्हणतो. सौराष्ट्र प्रांतामध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. एकेकाळी सर्वात श्रीमंत देवालय होते सोमनाथ. आजही त्याचं वैभव पाहण्यासारखं आहे. ज्याची इच्छा आहे पापांचा नाश व्हावा त्यांनी सोमनाथाचं दर्शन घ्यावं. ज्याची मनात काहीतरी इच्छा आहे, महाराज आमची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, त्यांनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या. कुठे? शैल पर्वतावर, श्री शैलम. ज्याला मृत्यूची भीती वाटते, त्याला जर मृत्यूपासून निर्भय व्हायचं असेल तर अकाल मृत्यु वो मरे जो कर्म करे चांडाल काल. काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. ज्याला मृत्यूची भीती वाटते त्यांनी महाकालचं दर्शन घ्या. महाकालेश्वर, मध्य प्रदेश, अवंतिका, उज्जैन या नगरी. ज्या व्यक्ती एखादी साधना करत असेल
आणि त्याला त्या साधनेचं फळ प्राप्त करायचं असेल त्यांनी ओंकारेश्वराचं दर्शन घ्या. ज्याच्या पत्रिकेमध्ये गुरु नावाचा ग्रह बिघडून जातो ना, बघा राहू की तू बिघडला का आपण शांती करतो, ज्योतिषी भाषेत सांगतो. गुरु ग्रह जर पत्रिकेत बिघडला तर व्यक्तीचं शिक्षण कितीही असलं आणि त्याने कितीही प्रयत्न केले तर बरेच प्रयत्न करून अधिकार पद प्राप्त होत नाही. अशा बऱ्याच लोकांची आख्यायिका असते, खूप प्रयत्न करतो महाराजजी पण अधिकार पद प्राप्त नाही होत. हो, माझ्या पेक्षा कमी वयाचे कमी ज्ञानाचे अधिकारी होतात. माझ्यात काय कमी असेल, परिणाम त्याच्या पत्रिकेत नक्कीच गुरु ग्रह बिघडलेला असेल. याचा गुरु बिघडलाय, त्यांनी ओंकारेश्वराचं दर्शन घ्या, अधिकार पदाची प्राप्ती होते. साधना जी करत असाल त्या साधनेचं फळ प्राप्त होतं. पण ओंकार जे हल्ली आपले लोक करतात त्या अर्धच करतात. आपण ओंकारेश्वरला गेलो का दर्शन कुठे घेतो? नर्मदेच्या त्या बाजूला जे पांढरं स्वच्छ मंदिर दिसतं तिथे जाऊन पाया पडतो, घरी येतो. ते अर्धच आहे. नर्मदेच्या त्या बाजूला ओंकार आणि या बाजूला ममलेश्वर असे दोन शिवलिंग मिळून एक ज्योतिर्लिंग होतं. ओंकार ममलेश्वरम असं त्याचं वर्णन आहे. साधनेचं फळ प्राप्त होतं, अधिकार पदाची प्राप्ती होते. ओंकारेश्वराचं दर्शन घ्या. ज्या व्यक्तीला कामना सिद्ध करायची आहे त्यांनी केदारनाथाचं दर्शन घ्या, त्याची प्रत्येक कामना सिद्ध होईल. ज्याला रात्री भीती वाटते, अंधारात घराच्या बाहेर निघत नाही. कीर्तनाला गेलो होतो एकदा, पिंपळगाव हरेश्वराचा. एक मित्र सोबत घेतला, रात्रीचा एकटा आहे बुवा मी म्हणून. झालं नेमकं येता येता बुलेट होती तेव्हा गाडोदा पास केला, बुलेट पंक्चर झाली आणि कीर्तन होतं सावता महाराज पुण्यतिथीचं. कोणत्या दिवशी असते सावता महाराज पुण्यतिथी? आषाढ अमावस्या. सावता महाराज पुण्यतिथी आषाढ अमावस्याला कार्यक्रम करून येत होतो. बारीक बारीक पाऊस होता, गाडोदा ओलांडलं, गाडी पंक्चर झाली. तो मागे बसला होता, म्हटलं एक काम करू, उतर. नाही म्हणे, ते नाही जमा. गाडी पंक्चर झाली, ती लोट काही करा महाराज, उतरायचं नका सांगू. अरे तू उतरणार नाही तर गाडीचं कस काय? तशीच चालवा. टायर फाटलं तर खर्च सकाळी मी देतो, पण उतरणार नाही. अशा काही लोकांना अंधाराची भीती वाटते. ज्यांना भयमुक्त व्हायचंय त्यांनी भीमाशंकरचं दर्शन घ्या. भीमाशंकर भयमुक्त करतो. एखाद्या विद्यार्थ्याला शालेय शिक्षण घेताना दुविधा मनस्थिती प्राप्त होते. काय करावं, काय करू नये, हे करावं का ते करावं. नोकरी लागली, मग नवीन जॉब चांगला मिळेल का हा सोडावा, पुढे अप्लाय करावं की नाही करावं, अमुक शहरात जावं की नाही जावं. दुविधा मनस्थितीचा नाश करायचा असेल तर त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्या, तो मार्ग दाखवेल. ज्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त करायचा असेल त्याने विश्वनाथाचं दर्शन घ्या, काशीला, उत्तर भारतामध्ये. आपल्या सगळ्यात जवळचं शिवलिंग ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर. 140 किलोमीटर अंतर आहे फक्त आपल्या इथून घृष्णेश्वराचा. त्र्यंबकेश्वर तरी 250 पडून जातात. पण घृष्णेश्वर जवळ पडतं. ज्याला सुख प्राप्त करायचं आहे किंवा संततीची इच्छा आहे त्याने घृष्णेश्वराची आराधना करा, त्याचं दर्शन घ्या. सुख आणि पुत्र दोघं प्राप्त होतात. ज्याला कार्यसिद्धी करायची आहे त्यांनी रामेश्वराचं दर्शन घ्या, कार्य सिद्ध होईल. ज्याला नाना प्रकारे व्याधी होतात, डॉक्टर निदान करू शकत नाही, त्यांनी वैजनाथाचं दर्शन घ्या, रोगमुक्त व्हाल. वैजनाथ कुठे आहे? परळी नाही, हा
चिताभूमी झारखंड, वैजनाथ ज्योतिर्लिंग ते जी चिताभूमीमध्ये स्थित आहे, झारखंड प्रांतात येतं. हे बीड जवळ परळीचं जे आहे ना, ते ज्योतिर्लिंग नाही. असो, काही लोक तेही ज्योतिर्लिंग म्हणून पुजतात. काही लोक तो ओढा नागनाथला बी ज्योतिर्लिंगच म्हणतात. आणि हल्ली फॅड आलाय आपल्या मंदिराचं प्रदर्शन मांडायचा. जागृत देवस्थान लिहिलं का विषय संपला. मग ते कुठेही जागृत करतात. शास्त्र ज्याचं वर्णन करतो मी ते वर्णन करतोय. सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग सांगितलं सोमनाथ. पापांचा नाश करतं. कसं काय? चंद्राला गुरुपत्नी भोगल्याचा दोष लागला, बध पडली, पाप जात नव्हतं. हे पाप नाश करण्यासाठी त्यांनी महादेवाची आराधना केली. महादेव प्रसन्न झालेत समुद्र तीरावर आणि तिथे एक कुंड बनवलं. त्या कुंडामध्ये महादेवाच्या जटेची गंगा पडली, त्याला सोमकुंड म्हणतात. तिथं आंघोळ चंद्राने केली आणि पाप गेलीत. चंद्राने वरदान मागितलं, देवा जो जो या कुंडात स्नान करेल आणि तुझं दर्शन घेईल त्याची पाप नाश कर. म्हणून सोमनाथला सोमकुंडात स्नान केल्याशिवाय दर्शनाचा फायदा नाही. नुसते गेले आणि पाया पडून आले आणि त्या समुद्राच्या लाटापात बसतात, सेल्फी घेतात. यात्रा जाणारे त्या सोमकुंडाचं स्नान करा, दर्शन घ्या, पापाचा नाश. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग कसं निर्माण झालं हे मी तुम्हाला कालच सांगितलं. कार्तिक स्वामीच्या भेटीसाठी त्याचं वाखाण परत करत नाही. तिसरं सांगितलं महाकाल. दूषण नावाचा दैत्य माजला होता. त्या दूषण नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी भगवान महाकालेश्वर स्वरूपात प्रगट झाले. पुढे विंध्याचल नावाच्या पर्वताने घोर तपश्चर्या केली. त्याच्या तपाची सिद्धी म्हणून ओमकार ममलेश्वर प्रगट झाले. त्यांची स्थापना तिथे झाली नर्मदेच्या काठावर. नर आणि नारायण यांनी बद्रिका वनामध्ये साधना केली आणि त्यांच्या साधनेचं फळ म्हणून केदारनाथ प्रगट झाले. सुदक्षी नावाचा राजा आहे कामरूप नगराचा. तिथं भीम नावाचा दैत्य पुन्हा पुन्हा यायचा आणि त्या राज्यावर हल्ला करायचा. त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी सुदक्षिणे महादेवाची आराधना केली. महादेव प्रगट झाले आणि भीम नावाच्या दैत्याला मारून टाकलं. तिथं महादेव स्थापित झाले. नाव पडलं भीमाशंकर. विश्वनाथ सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस महादेवाने स्वयंभू विश्वनाथाचं लिंग प्रगट केलं. काशी निर्माण केली आणि त्या काशीपासून राज्य चालवलं. काशी ही पृथ्वीचा भाग नाही. 9 खंड पृथ्वी आणि 10वा खंड काशी म्हटलं जातं. काशीचं वर्णन आहे काशी खंडामध्ये. काशी खंड नावाच्या ग्रंथात की ज्यावेळेस प्रलय होतो तर महादेव काशीला आपल्या त्रिशूलावर धारण करतात आणि 21 स्वर्गाच्या पलीकडे घेऊन जातात. म्हणून काशीचा ऱ्हास नाही, मोक्षाची प्राप्ती करून देतं. गौतम नावाचा महात्मा होऊन गेला. कोण गौतम? अहिल्याचा पती. इंद्राने अहिल्याचं शिलभंग केलं. गौतमाने अहिल्याला शाप दिला, पण लक्षात आलं की अहिल्याची चुकीच नव्हती. शाप खूप मोठा दिला गेला. त्रेताच्या आरंभी शाप दिलाय की राम येईल आणि सांगतेच्या वेळेस राम आले. एवढा वेळ आपण इथं काय करायचं? पश्चाताप करण्यापेक्षा ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर जाऊन राहिलेत. एवढा मोठा साधू आपल्याकडे आला, याचा काहीतरी फायदा घेतला पाहिजे म्हणून बाकीच्या ब्राह्मणांनी मायावी गाय तयार केली आणि गौतमाजवळ पाठवली. ती गाय आली आणि गौतमाची साळ खाऊ लागली. गौतमाने एक छोटीशी काळी उचलली, हड म्हणत तिच्या अंगावर फेकली. त्या गवताच्या काडीचं शस्त्र झालं, गायला लागलं आणि गाय मेली. मायावी होती ना. सगळे ब्राह्मण जमा झाले. बघा, एखादा मोठा व्यक्ती आला तर त्याचा फायदा घेता आला पाहिजे. विद्वान आला त्याचा फायदा घेता आला पाहिजे. गुणीजन आला त्याचा फायदा घेतला गेला पाहिजे.
सगळे ब्राह्मण जमा झाले, तपस्वी आपल्या सान्निध्यात आलाय, याचा काहीतरी जगाला फायदा झाला पाहिजे. मायावी गाय मरण पावली. गौतमाला म्हणे, अरे चांगला ब्रह्मऋषी आहेस आणि गाय मारतो. म्हणे बघा चुकून झालं, तुम्ही द्याल ते प्रायचित्त घेतो. म्हणे तुला एकच प्रायचित्त. म्हणे काय? इथं गंगा आण, गंगेचं स्नान कर, पण ती इथं आणली पाहिजे, तिथं जाऊन नाही चालणार. गौतमाने गंगेची आराधना केली, गंगा प्रगट झाली. म्हणे माते स्नानासाठी इथं प्रगट हो. म्हणे गौतमजी, मी इथं पृथ्वीवर प्रगट व्हायचा जो माझा वेळ आहे तो निघून गेलाय. मी एकदा भागीरथा सोबत आली, परत जर आली तर पाताळात निघून जाईल. माझा एवढा भयंकर प्रवाह कोणी धारण करू शकत नाही. मग कोणी धारण करता असेल तर मी येईल. गौतमाने महादेवाची आराधना केली. गौतमाच्या आराधनेला ब्रह्मा विष्णू महेश तिघदेव प्रगट झालेत, लिंग स्वरूपाने स्थापित झालेत. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे तीन देव म्हणून त्र्यंबक. बाकीचे ज्योतिर्लिंग तुम्ही असे बघाल किंवा शिवलिंग शाळुंका असते आणि वरती लिंगचा उंचवटा असतो. त्र्यंबकेश्वराचं उलट आहे, शाळुंका आहे आणि एवढा हातभर खड्डा खाली आहे, खोल उखडासारखं, आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे अंगठ्याच्या आकाराचे तीन लिंग आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. महादेव म्हणाले काय हवंय देवा? गंगेला धारण करा. महादेवाने गंगा धारण केली, पण गंगा जटेतून निघायला तयार नाही. शेवटी ब्रह्मगिरी पर्वतावर महादेवाने गुडघे टेकलेत आणि जटा मोकळ्या सोडून दगडावर आदळल्यात आणि गंगेचा प्रवाह बाहेर पडला. तुम्ही आजही ब्रह्मगिरी पर्वतावर गेलेत तर जटेचे चिन्ह आणि गुडघ्याचे ठसे तसेच्या तसे, जिथून गोदावरी गंगा प्रगट झाली, पण तिचा प्रवाह एवढा होता की आंघोळ करता येत नव्हती. उंच पर्वतावरून येते. गौतम ऋषीकडे कुश नावाचं गवत होतं, दरबा आपण त्याला म्हणतो. त्यांनी ते असं चौकोनामध्ये गाळलं. चौकोनाला संस्कृत मध्ये आवर्त म्हणतात. कुशाचं आवर्त केलं म्हणून कुशावर्त नावाचा तीर्थ उत्पन्न झालं. तिथं गोदावरी स्थिर झाली. गौतमाने स्नान केलं आणि गौतम गो हत्येच्या पापापासून मुक्त झालेत. त्याला त्र्यंबकेश्वर म्हणतात. या त्र्यंबकेश्वराचं दर्शन सकल दोष निवारण करणार आहे, म्हणून त्याचं दर्शन घ्या. दुविधा मनस्थितीचा रास करतात. ज्यांची रास मकर आहे त्यांनी वर्षात किमान 2दा त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यावं. व्यवसाय नोकरी चांगली चालते. पुढे वैजनाथ नागेश्वर दारुका वनामध्ये दारुक नावाच्या दैत्याचं हनन करण्यासाठी नागेश्वराचं उत्पत्ती आणि स्थिती झाली, स्थिर झाले. संकटाचा नाश नागेश्वर करतो. ज्याच्यावर मोठं संकट काहीतरी आलेलं असेल ते संकट निरसन करण्यासाठी त्या व्यक्तीने नागेश्वराचं दर्शन घ्यावं. पुढे रामेश्वराच्या स्थापनेची कथा अलौकिक आहे, उत्तम आहे, सुंदर आहे. ही कथा रामायणाशी संलग्न आहे, रुचकर आहे, पण मोठी आहे. आणि आपला टाइम संपलाय म्हणून ती कथा उद्या निवेदित करेल. कैलास संहितेत आपण प्रवेश करतो, उमा संहितेत प्रवेश करतो. कैलास आणि वायवी अशा 2 संहिता आपण बघू. उद्या ग्रंथ पूर्णत्वास जाईल. परवा सकाळी ज्या देवालयातून ग्रंथ आला त्या देवालयापर्यंत ग्रंथ मिरवणूक होईल आणि मग काला होईल. उद्या सांगतेचा दिवस,
तेव्हा सर्वांनी अधिकाधिक श्रवणाचा लाभ घ्या. उद्या माता पार्वतीचे अवतार आहेत, नारी शक्तीचा जागर आहे. तेव्हा तो श्रवण करण्यासाठी आज जसे उपस्थित आहेत तसेच सगळे उपस्थित व्हा अशी विनंती करतो आणि आरतीच्या यजमानांना प्राचारण करतो. 2 मिनिटं नामस्मरण आणि आरती. ओम नमः शिवाय. ओम नमः